तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स अधिक मास सर्वांसाठी खास। धोंड्याच्या महिन्यात चांदीची खास खरेदी। चांदीची खरेदी म्हणजे शुभतेची सुरुवात। पूजा, भेटवस्तू किंवा घरातील खास प्रसंगांसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास रेंज उपलब्ध। आकर्षक डिझाईन्स, आकर्षक फिनिशिंग, विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार गुणवत्ता। या अधिक मासात आपल्या लाडक्या जावयाला द्या रुपेरी वाण। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, गुरुद्वारा रोड, कोपरगाव। आजच भेट द्या आणि शुभ खरेदीचा आनंद घ्या। तुम्ही एका राजकीय पक्षाचं काही काम करता असं काही तुम्हाला सगळे लोक सांगते ना, तुमच्याबद्दल तक्रारी काय येत आहे? तुम्ही एकाच व्यक्तीचं ऐकून एकाच पार्टीचं ऐकून काहीतरी काम करता। बरं, ती तक्रार आली ना, तक्रार करेल मग परत तसं काय ऐकायला नको। सगळ्यांची कामं झाली पाहिजे, कुठल्याही पार्टीचा असू। घरपट्टीचं बोलत नाही, लोकांची कामं होत नाहीये, तक्रार तुमची सातत्याने येते। एकाच लोकांच्या एकाच पार्टीचं काम तुमचं पगार शकता करते, एक पार्टी नाही करत समजलं ना, परत तक्रार ऐकायला येईल नको। तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो, त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरिकांची कामे करू नका। तुम्ही जनतेचे सेवक आहात। तुमच्याकडे जो आपली अडचण घेऊन येईल, आपले काम घेऊन येईल, त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा। येणाऱ्या सर्व नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या। ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करू नका, लोकसेवक म्हणून काम करा, असे खडे बोल तहसील कार्यालयात घेतलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। सोमवार दिनांक 8 जून रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील अनेक नागरिकांची अडलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिकांना एकाच वेळी समोरासमोर घेऊन नागरिकांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी आपुलकीनं जाणून घेत कामचुकार अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी आणि प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे मांडले। यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, घरकुल, बांधकाम विभाग, जल जीवन, मनरेगा अशा विभागाच्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। काही ग्रामसेवकांबाबतच नागरिकांच्या वारंवार तक्रारी कशा येतात, यापुढे तक्रारी आल्या तर मी तुमची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा कामचुकार ग्रामसेवकांना त्यांनी दिलाय। घरकुल लाभार्थ्यांच्या जिओ टॅगिंग प्रक्रियेस विलंब होत असल्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही। त्यासाठी प्रलंबित जिओ टॅगिंग तात्काळ पूर्ण करून लाभार्थ्यांना नियमानुसार हप्ते वितरित करून बांधकामात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या। पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागानं डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादी साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी। गाव पातळीवर जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी, स्वच्छता मोहीम व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात। त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागानं देखील पावसाळ्यात जनावरांना होणारे संभाव्य आजार टाळण्यासाठी जनावरांचे लसीकरण, आरोग्य तपासणी शिबिरे व उपचार सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात। बांधकाम विभागानं सुरू असलेली अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करून घ्यावीत। सोमवार दिनांक 15 जून पासून सर्व शाळा सुरू होत असून धोकादायक इमारतीचे निर्लेखन करून आवश्यक उपाययोजना करून जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करा। अनेक पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत, अशा महिलांना योग्य व स्पष्ट माहिती द्या। त्यांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारायला लावू नका आणि वेळ मारून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची उडवाउडवीची उत्तरे न देता योग्य मार्गदर्शन करा। काही ग्रामसेवक त्यांना नेमून दिलेल्या गावात नियमित उपस्थित राहत नाहीत। त्यांनी नेमून दिलेल्या दिवशी गावात उपस्थित राहावे। ज्या ग्रामसेवकांकडे 2 गावांचा कार्यभार आहे त्यांनी निश्चित वार व वेळापत्रक ठरवून ग्रामस्थांना माहिती द्यावी, जेणेकरून नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत। ग्रामसेवकांनी नियमित हजर राहून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत।
अंचलगाव ग्रामपंचायतीसाठी नेमणूक असलेले ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याबाबत अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी व संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक, पंचायत समितीच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. काय 5-7 लाख रुपये लागलेले आमचे, तेवढे रिटर्न द्या. जागा तुमची, खरं तुम्हाला आता आम्ही 3 दिवस झाले कडे आणली, आम्हाला जागा नाहीये. कडे आम्ही दुसऱ्या जागा टाकली, आता ती ट्रॅक्टर लावून होऊन आणायची आम्हाला. सांगू करायची तर ती व्यक्ती म्हणती जागा माझी, काहीच करू नका तुम्ही, आम्ही तुम्हाला लेटर पाठवलेलं आहे. ते आल्यानंतर तुम्ही चालू करा किंवा नाही करा, म्हणजे लेटरमध्ये तुम्हाला उल्लेख करायची जागा. 1 वर्ष आधी दिलेला होता तो ऑनलाईन सुद्धा करण्यात आलेला नाही. त्याचं कारण मला कळलं नाही. हे लेटर तुमच्याकडे पण घेऊन आलो, तुम्ही मला कॅबिनेटच्या बाहेर काढतो, बरोबर? तुम्ही मला लेटर माझ्याकडे दिलं, तुम्ही बोलले की तू जाईल, तुम्ही मला कॅबिनेटच्या बाहेर पण काढले. हे मी तुम्हाला 1-1.25 वर्ष आधीपासून मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावर कुठलीही मी पाठपुरावा करतो, त्याच्यावर कुठलीही गरपाल जाईल, तुम्ही बघितलं नाही माझ्याकडे. शेवटी मजबुरीनं मला विहिरीचं काम करावं लागतं. आणि मी हे तहसीलदार मॅडमचं मिळालं होतं, आपले PS आहे त्यांना पण सांगितलं, त्यांनी मला बोलवलं होतं, त्यांनी विचारलं पण त्यांना पण ही तक्रार होती. तुमची विहीर झाली का आता करायची? 1-1.25 वर्षापूर्वी मी दिलेलं, माझी विहीर मंजूर झाली नाही, ऑनलाईन झाली नाही. शेवटी मला मजबुरीने खंदावं लागली का 2-3 पिकं माझे, म्हणजे बाजरी सुद्धा 2 वर्षापूर्वीचे काटं उभे आहेत अजून माझ्या शेतामध्ये. आणि मला सांगितलं गेलं साहेब, मागच्या वर्षी जेव्हा अर्ज दिला मला असं सांगितलं जेव्हा बंद व्हायचं पिरियड आला तेव्हा तर माझ्या नाही साहेब, पूर्वी जर अर्ज तुम्हाला मी 1-1.25 वर्ष आधी दिलेला आहे. 1.25 अर्ज दिला असेल, तुमचं मंजूर झालं नाही आहे, तुम्ही जेव्हा योजना बंद पडायला आली पाणी झाली ना, तरी तुमचं अर्जाची काही कॉपी असेल ना त्यावेळेसची जो तुम्ही तो पाठवून दिली आपल्या साहेबांना, PS साहेबांना. दिली होती का? बरोबर साहेब. बिगर प्रस्तावाच्या लोकांनी घरं बांधली, अतिक्रमण करून त्यांच्या तक्रारी करून सुद्धा तुम्ही त्यांची दखल नाही घेतली. आम्ही तक्रारी करून घेतली दखल तुम्ही बरोबर साहेब. काय केलं त्यांनी? तो विचारा त्यांना. मी 10 वेळा त्यांच्याकडे चक्रा मारलं, त्यांनी काही केलेलं नाही. काय केलं तुम्ही? माझं फोन तरी उचलले का? प्रस्ताव होईल त्या होईल. आज पहिले जागा त्या वर्षापासून तो बिना घराचा इकडे तिकडे हिंडतोय. काय परिस्थिती त्याची तुम्हाला माहिती का? कशाला त्या प्रस्तावाची वाट पाहता? बिगर प्रस्तावाचे दादा, जर यांनी बिगर प्रस्तावाचे घरांना जर पैसे रिलीज केलेले ना, तर मग यांना द्यायला काही अडचण नाही. यांना विचारा ना, त्यांना अतिक्रमण दादा 10 ह्या माणसाच्या ऑफिसमध्ये 10 चक्र मारले तरी अतिक्रमण काढलेलं नाही या माणसाने. उलट यांना सस्पेंड केलं पाहिजे. अशी परिस्थिती, ग्रामसेवक झाले, हे झाले. तुमच्याबद्दल या तक्रारी तुम्ही व्यवस्थित होते. इकडे काय झालं तुम्हाला? कोणाचं झाड झाले पाहिजे, सगळ्यांची कामं झाली पाहिजे. 8 लाखाचं डॉक्टर वस्तीचं काम. एकदमच तिथं वस्ती करायची, तिथंच करायचं, डबल करायचे का? एकदा रस्ता झाल्यावर परत तो जोडायचा, परत तिथंच करायचं. करता आलं पाहिजे. एवढं काय म्हणजे मला समजत नाही. आणि कर्मचारी वसूल करून वर्ष पैसे हातावर सांभाळतात, तर ज्यांना सांगितलं तर काही चालू आहे का? मस्त त्यांच्या पैसे चाललंय वर्ष पैसे हातावर सांभाळ. पैसे बँकेमध्ये जमा झाले पाहिजे. हातावर कसं काय काय कार्य ठेवलं? केली तुम्ही? 31 मार्च आहे ना, परत चालू होतं ना ते पिरियडला. वर्ष म्हणताय. वर्ष पैसे कर्मचारी वर्ष काय शेवटच्या महिन्यात बोलत नाही. किती होते? व्यवस्थेला सांगतो मी, असं बोगस नाही बोलत. नळ कनेक्शन इकडे कुठेही नोंद होता, परस्पर नळ कनेक्शन चालू आहे तरी यांचं लक्ष नाही. आपण निदर्शन काढून गेले, फक्त वडून घेतलं चाललंय. त्याच्यावर माझी 2-3 वर्षाचे पैसे केले तसे. पैसे गेले पाहिजे.
बसत नाही अजिबात. कनेक्शन साहेब प्रत्यक्ष जे आहे ना परस्पर जर घेतला आपल्याला माहित होत नाही यांना सांगितलं तर मग कर्मचारी आपले कर्मचारी पण माहिती नको आहे. वसूल करतो आपण त्यांचे आणि काही लोक घेत नाही आता मी स्वतः घेतो पूर्ण टोटल नाही त्यांचं नावच नव्हतं साहेब त्यांनी आणि आपल्याला माहीत पण नव्हतं या त्यांचं नाव आहे पाईपलाईन सोडल्या थोडक्यात काम करण्यात इंटरेस्ट नाही मला. आणि असं नाही, काम करण्यात interest असतो. हेच समज काय तर प्रत्यक्ष साईडवर जाऊन काम करण्यात इंटरेस्ट नाही त्यांना. प्रत्येक आणि ठिकाणी प्रत्येक वेळेस मी कटकटी घालण्यात त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही थांबलेलो बरं असं वाटत नाही. आता सारखं सारखं करतो रोज त्यांचं म्हणजे काय शेवटी करतो? आपल्याला गावासाठी काम करायचं ते करावंच लागलं. रोज पुढे कटकटी घालतो. आम्ही कंटिन्यू बाबा बरोबर राहतो यांना थोडं काही वाढ गेलं की यांना मी माझी बत्ती करून घेतो. मी माझी मी पण एकटा पण म्हणलो तेच तेच सांगणं फक्त मी माझी मी अजून एकटा पण म्हणलो नाही. घातलेले आहे तुम्ही लय वेळ झाला. नाही नाही मी एकटा पण नाही म्हणलो. हा शब्द चुकीचा बोललो मी अजून एकटा पण बोललो नाही एवढा शब्द चुकीचा बोललो. बोललेले पण नाही नाही मी म्हटलंच आम्ही कंटिन्यू बरोबर राहतो कंटिन्यू आम्ही त्यांच्या बरोबर राहतो कंटिन्यू काम करतो पण ते काय होतं कर्मचारी पुढचं घेऊन मग ते त्यांच्यामुळे ते माझ्या मला सांगतो की कारण ते जबाबदारी माझी तुम्ही करून घ्या ना मग कामं त्यांच्याकडे. करतोय आपण आम्ही बरोबर राहतो. एवढं कसं काय त्याच्यात तक्रारी उडाली? शेवटी आपल्या गावाची जबाबदारी ना त्यांच्यावर. आहे ना जनतेतून निवडून आलेले सरपंच आहे ते. कुठल्या एका वॉर्डासाठी म्हणताय का तुम्हाला? नाही वाराणसी गावाचंच काम सांगताय ना. आम्ही कंटिन्यू बरोबर आहे खाली कर्मचाऱ्याचं ते कामाचं याच्यामुळे ते एकमेकावर हे होतं बाकी दुसरं काही नाही कामात सुधारणा करून घ्या. मग हे जेव्हा ते तुम्ही टाकता, परत ते काम नसतील करणार. वारंवार तक्रार जर येते ठीक आहे. आणि आमचं तर विहिरींचा विषय छोट्या विहिरीमध्ये कशाला घेतलं का? तुम्हाला कोणी बळजबरी केली होती का? आम्हाला त्यांनाच माहिती आहे आमच्या गावाला त्यांना 4 वेळा येऊन पाहून घ्या. तुम्हाला कोणी बळजबरी केली होती काम घ्यावं? तुम्ही बळजबरी केली होती काम घ्यायला. टेंडर तुम्ही भरलं होतं ना? कशाला भरलं मग? मग जर काम करायला जमत नाही भरले कशाला टेंडर? दादा फक्त 5-6 दिवस करून चालू करून अहो, 20 दिवस झाले त्यांना पाणी नाही गावाला. अगोदरचा प्रॉब्लेम होता मी जेव्हा काम करायला गेलो ना तेव्हा काम केलं. अहो त्यांनी काम का काढलं? त्यांना पाणी कमी पडतंय म्हणून काढलं ना. हाऊस आली त्यांना काम करायची. तुम्हाला जमत नसेल तर भरत नका जाऊ ना. तर नाही म्हणून हे काम विहिरीच काम काढलं दादा हे काम ते पाणी विहिरीच काम होणं गरजेचं होतं तेच बोलून राहिलो ना. गरजेचं आहे म्हणून काढलं ना. टँकर द्या त्यांना. प्यायचं पाणी लोक विकत द्यायचे पैसे देऊ नका ते. तुम्हाला जाय बदलला तर माझं घेऊन टाका. त्यांना पैसे द्यायचे. काहीतरी आपलं त्याची पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही विविध विषय या जनता दरबारमध्ये आले, प्रामुख्याने घरकुलाला वाळू मिळणं हा फार मोठा विषय आहे. आणि टंचाई म्हणजे जरी बऱ्यापैकी यावर्षी पाऊस झाल्यामुळं आणि पाण्याची पातळी चांगली असल्यामुळं टंचाई आपल्याला एवढी जाणवली नाही. काही ठिकाणी थोडेफार मायगाव देवी असेल काही गावांमध्ये टंचाई जाणवली कारण तिथं काही कामं पेंडिंग होते. त्यामुळं तो विषय जरी असला पण आता पुढं जे काही पावसाळा येतोय, शाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने शिक्षक उपलब्ध करणं असेल आणि एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत ते पूर्णतेकडे जाण्यासाठी जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे लवकरात लवकर येऊन त्या गावच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील आणि त्या गावाला पाणी देण्याचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. बाकीच्या ज्या काही व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहे. त्याचा पाठपुरावा मी करून माझ्या कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तरी प्रयत्न करेल. आपल्याही पत्रकारांकडे काही प्रश्न आले, आज जरी आपल्याला काही सांगता नाही आलं किंवा आपण सांगितले नसतील, मला कधी पण आपण सांगा, आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. वादळी वाऱ्यामुळे पण अनेक ठिकाणी नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे हे 2-3 वेळेस हे झालं.
ते जे काही शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. त्यांचे जर कोणाचे पंचनामे राहिले असतील आपल्यापर्यंत जर माहिती आली त्यांचं पण लवकरात लवकर आपण पंचनामे करून घेऊ, तेही आपण त्या ठिकाणी सांगावं. शहरात विषय होता कायदा हा, धारणगाव रोडला जे काहीतरी वेगळ्या कारणावरनं भांडण झालं आणि त्याचा रोष म्हणून त्या लोकांनी तलवारीने काही गाड्यांच्या काचा फोडल्या. ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसून सुद्धा त्यांच्या गाड्या फोडल्या. त्याची माहिती मला मिळाली. मी पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे का आपण त्यांच्यावर कारवाई करावी. त्या ठिकाणी जे पोलिसांनी ज्या लोकांकडे बघितलंय या लोकांनी फोडलेलं आहे त्यांचे नावं पण त्यांना माहिती आहे. त्यांना सांगितलेलं आहे का त्यांची लवकरात लवकर कारवाई करावी. CCTV फुटेज मला काही लोकांनी सांगितलं की लाईट गेल्यामुळं ते उपलब्ध नाही झालेले. जर कुठे इन्व्हर्टर असेल त्यांचं CCTV फुटेज किंवा CCTV कॅमेरा चालू असेल तर त्यांच्या कॅमेराचे फुटेज मिळून त्या कॅमेरामध्ये जे कोणी आढळत असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जी पोलिसांना माहिती त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. त्यांना ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत. धारणगाव